मित्रांनो, तुम्ही डायटिशियनकडे जाता किंवा जिमला जाता, तेव्हा तुम्हाला भरपूर प्रोटीन्स खाण्यासाठी आग्रह केला जातो की अरे एवढं प्रोटीन खा, दिवसातून एवढं प्रोटीन जाऊ दे. परंतु तुम्ही हा विचार केला आहे का कधी, खरंच आपल्याला या प्रोटीन्सची गरज आहे का? प्रोटीन काय आहे? एक आहार्य द्रव्य आहे आणि ते जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्या मसलला एक आधार मिळत असतो. परंतु तुम्ही हे कधी ऑब्झर्व केलं आहे का? हत्ती गवत खातो, तो कुठे शेंगदाणे खायला जातो की कुठे मांसाहार करायला जातो. वाघ मांसाहार करून सुद्धा त्यांचं शरीर हत्ती एवढं होत नाही. परंतु जिराफासारखे प्राणी, हत्तीसारखे प्राणी, हे असे प्राणी भरपूर गवत खात असतात, रानम्हशी गवत खात असतात, म्हशी गाई गवत खात असतात, परंतु त्यांचं शरीर तरी वाढतं. याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? त्या सेल ज्या असतात त्या एकाच्या दोन, दोनाच्या तीन, तीनाच्या चार अशा प्रमाणात होत असतात. परंतु त्यांच्या बेसला त्यांना कुठलंही प्रोटीन मिळत नसतं, तरी त्या वाढत असतात. याचं कारण तर त्यांच्या पेशीमध्ये असणारे DNA. त्या DNAची सवय काय असते की त्यांना कुठलंही पोषण मिळालं, अगदी गवताचं जरी पोषण मिळालं तरी त्यांच्या पेशी ह्या वाढत जातात. यासाठीच मी म्हणतो प्रोटीन्सचा आणि शरीराच्या वाढण्याचा काही संबंध नाही आहे. कित्येक पैलवान असे जे प्रोटीन अजिबात खात नाही तरी ते बलदंड आहेत, बलवान आहेत, धिप्पाड आहेत. म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की प्रोटीनचा अतिरेक करू नका. तुम्हाला जर प्रोटीन घ्यायचं झालं तर डाळीमधून, म्हणजे मुगाच्या डाळीमधून, उडदाच्या डाळीमधून, अशा डाळीमधून जे प्रोटीन मिळतं आपल्या शरीराला ते तुम्हाला त्रास देत नाही, तुमच्या किडनीवर त्याचा अतिरिक्त लोड येत नाही आणि किडनी तुमच्या चांगल्या राहतात. म्हणूनच आयुर्वेदाने सांगितलं आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. प्रत्येक गोष्ट ही प्रमाणात, नियंत्रणात जर असेल तर तुमचं शरीर चांगलं राहील. त्यामुळे माझं म्हणणं असं राहील की प्रोटीनचा अतिरेक करू नका. प्रोटीन घ्यायचं झालं तर हरकत नाही, परंतु त्याचा अतिरेक करू नका. तुम्ही ते किती पचवू शकता, तुमच्या किडनी त्या व्यवस्थित किती गाळू शकतात, याला महत्त्व आहे. यासाठी प्रोटीनचा बाऊ अजिबात करू नका.